फ्रेंड ट्रॅव्हलर मम्मीच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत नवी मुंबईला जी मेट्रो स्टार्ट झाली आहे त्या मेट्रोचा प्रवास करण्यासाठी. सो मी आता आली आहे इथे, हे समोर बेलापूर टर्मिनल दिसतं आहे. CBD बेलापूर टर्मिनलला आली आहे. CBD बेलापूर टर्मिनल ते पेंधर अशी ही नवीन मेट्रो स्टार्ट झाली आहे. नवी मुंबई मेट्रो जी ऑलरेडी जवळजवळ 7 दिवस झाले स्टार्ट होऊन. आज मी माझ्या मुलीबरोबर जाणार आहे. हाय कियारा, आपण कुठे चाललो आहे? मेट्रो ट्रेन बघायला. ती एकदम फास्ट आहे. ओके. या नवी मुंबई मेट्रोचं काम 2011ला चालू झाले आणि फायनली ती आता 17 नोव्हेंबर 2023ला स्टार्ट झाली आहे. आज आम्ही मेट्रो ट्रेन बघायला आलोय. हा फर्स्ट टाइम चालू झालाय मेट्रो ट्रेन आणि ती खूप फास्ट आहे आणि आपल्याला मस्त मजा येणार तिकडे. ते तिथे तिकीट काउंटर आहे आणि तिथे असे आपल्याला कुपन्स मिळतात. हे कुपन्स घ्यायचे. मी आता CBD बेलापूर टर्मिनल ते पेंधर असे तिकीट काढलेले 40 रुपीज. हा इथे मॅप आहे असा. आम्ही आता इथे बेलापूर टर्मिनलसाठी आहोत. टोटल किती स्टॉप दिले ते दाखवले त्यांनी इथे. तो फायनली आम्हाला असे ईच तिकीट 40 रुपीज आहे आणि असे तिकीट्स मिळालेत आम्हाला. नवी मुंबईच्या मेट्रोमध्ये 11 स्टेशन आहेत आणि ही मेट्रो जवळजवळ 12 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करते. आणि या मेट्रोमुळे CBD बेलापूर ते पेंधर जे तळोजाचं नेक्स्ट स्टेशन आहे हा पूर्ण एरिया कवर होतो. सो मी आणि माझी मुलगी आम्ही खूप एक्सायटेड आहोत नवी मुंबईच्या मेट्रोचा जर्नी करण्यासाठी फर्स्ट टाईम. हे जे बेलापूर टर्मिनल आहे ते हार्बर लाईनचं CBD बेलापूर स्टेशन आहे, त्याला कनेक्टेड आहे, म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे. त्याच्यामुळे पेंधरवरून जे लोक CBD बेलापूर टर्मिनलला येतात त्यांना हार्बर लाईन ही कनेक्टेड आहे. मुंबईच्या मेट्रोमध्ये बसल्यावर आपल्याला जे 11 स्टेशन आहेत त्या 11 स्टेशनच्या आजूबाजूचा एरिया खूप छान आहे. तुम्ही आता या पेंधर स्टॉपच्या इथे आली आहे. लास्ट स्टॉप आहे हा आणि इथून आता आम्ही परत ट्रेन पकडून रिटर्न खारघर विलेजला जाणार. तिकीटचं फेअर आहे. जसं की आपण पेटलीपाडा किंवा अमनदूतपर्यंत गेलो तर 10 रुपये चार्जेस आहेत. अप टू खारघर विलेज 20 रुपये आणि पुढे 30 आणि 40 रुपये. सो पेंधरवरून येताना आम्ही खारघर विलेजला उतरलो. जवळच DMart आहे. त्याच्यानंतर हायवे रामो सायन पनवेल हायवे पण इथे बाजूला.